पुन्हा एकदा स्वागत। अजित पवार यांची आज जयंती। दिवंगत लोकनेते अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं अजित पवारांच्या स्मृतीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी अभिवादन केलं। बारामती येथील विद्या प्रतिष्ठान परिसरातील दादांच्या या स्मृतीस्थळी जात पुष्पहार अर्पण करत भावपूर्ण आदरांजली वाहिलेली आहे। यावेळी अजित पवारांच्या कार्याचा, राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा तसंच सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी केलेल्या अथक कार्याचा कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आलं। अजित पवार यांचे विचार, विकासाभिमुख नेतृत्व आणि जनसेवेचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आलेल्या आहेत। 6 वाजता 7 वाजता कामावर काय काम चाललं हे पाहायला जाणारे अजितदादा हे केवळ अजितदादाच असू शकतात, दुसरं कोणी असेल असं मला वाटत नाही। दिलेला शब्द ते पुरं करणार म्हणजे करणार। लाडक्या बहिणींच्या वेळेला ज्या वेळेला निधी कसा उभारणार म्हणून मागे पुढे चाललो होतो तेव्हा दादा खंबीरपणे उभे राहिले आणि सांगितलं की काळजी करू नका, आपल्याला लाडक्या बहिणींसाठी हे काम करायचं आहे आणि निधी आपण कसाही उभा करू। आणि त्यांनी जे आहे जी धडाडी दाखवली त्यातून लाखो कुटुंबाचं, आमच्या भगिनींचं, त्यांच्या संसारामध्ये निश्चितपणे फार मोठा हातभार लागला। सुनेत्राताई पवार जे आता आमच्या अध्यक्ष आहेत, मला असं वाटतं त्यांच्या नेतृत्वाखाली अजितदादांचंच जे काम ते जे करत होते, तो जो रोडमॅप होता त्याच रस्त्यानं तुम्हाला आम्हाला जावं लागेल। सगळ्यांनीच सुनेत्राताईंच्या रूपामध्ये आपण अजितदादांना पाहूया आणि पक्ष बळकटी करण्यासाठी आम्ही सगळे त्यासाठी मजबूतीनं उभे राहणार आहोत। आणि दादांची आठवण तर येतच राहणार, पण त्या आठवणीतून आमचं काम कसं पुढे जाईल हे आम्ही पाहणार आहोत। आज आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस आहे। त्यांनासुद्धा अतिशय चांगली ग्रास्पिंग पॉवर असलेले, अतिशय कष्ट घेणारे ते सुद्धा आहेत। विकास कामांना पुढे नेणारे, त्यांचासुद्धा वाढदिवस आहे। त्यांनासुद्धा मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। नाही, असं आहे ना की